संजू यार काय मुलगी ही, बर उन्हात आई साहेबांची वाट बघत बसली. ही खरंच ढाले पाटलांची सून होण्याच्या लायकीची आहे. आणि आज तिने तसं सिद्धही केलंय. अगदी सुजित सारखी हट्टी, स्वतःच खरं करणारी, पण गोड आहे. आता आईसाहेब आल्यानंतर काय ठरवतायत तेच बघायचंय. पण खरंच आईसाहेबांनी हिला सून करून घ्यायलाच हवं. तुझे रिझर्वेशन आहेतच का अजून? नाही, तसं काही नाहीये. जाऊ दे, मी जरा बाहेर जाऊन येतो. घरी काय होतं मला ते सांग आल्यावर. अहो, म्हणजे तुम्ही परत बाहेर चाललातोय? तुला बोललो ना रायाबद्दलची मीटिंग चालली आहे, त्या संदर्भातली ही फाईल घ्यायला आलो होतो. अहो पण मला कळतंय आता या परिस्थितीत जाणं योग्य नाहीये, पण माझं नाईलाज आहे संजू. आणि घरात वाद होणार नाहीत याची काळजी घे. तर हे लग्न जुळावं म्हणून प्रयत्न कर असं मी म्हणणार नाही, पण लग्न जुळू नये म्हणूनही काही करू नकोस. रिक्वेस्ट आहे माझी. संजू, आय एम सॉरी, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. येतो. अगं मम्मी, आम्ही आई साहेबांना समजवण्याचा पूर्ण ट्राय केला, पण मम्मी आम्ही थोड्या वेळानं करतो. हा करतो ग. शब्द फुकट मिळतात म्हणून कसंही वापरतात लोक. विकत घ्यायला लावायला पाहिजे शब्द. हो नाही नाही, आत्ताच फोन लावला होता बघा. आम्ही 2 वाक्य बोललो आणि लगेच 725 अब्ज लोक राहतात या जगात राजश्री. तुम्ही एकट्याच आहात का? अच्छा अच्छा, बर बर बर. मग या 725 अब्ज लोकांपैकी नेमकं कुणाबद्दल बोलत होतात तुम्ही? म्हणजे आम्ही विचारू शकतो का? अर्धांगिनी आहात ना आमच्या. ओळखा बघू. ते राया. रायाबद्दल बोलतोय आम्ही. राया. कोण राया? तो गोजमगुंडे, तो सॉफ्ट माणूस. त्याला कशाला फोन केला तुम्ही? ह्या माणसामुळं आपल्या कळलं आम्हाला. माहिती आहे म्हणूनच त्याला फोन केला होता. कसं आहे, तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही वागतोय. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. नाही, हे बघा, लाईन म्हणून ही चांगलीच आहे, पण तो माणूस लय वंगाळ आहे. हो, काय म्हणायचंय तुम्हाला? हे बघा, त्या माणसापासून जपून राहा. लढाई के दिन खाडा, ते पण पगारी असला माणूस आहे तो. लय अंगचोर माणूस आहे. हो, आता कोणाशी कसं वागायचं ते तुम्ही आम्हाला शिकवणार का? नाही नाही, ते सांगायला तुमचे बाबूजी आहेत की. हे बघा, आम्ही फक्त आम्हाला जे माहिती ना ते तुम्हाला सांगतोय. स्वतःची अक्कल पाजळू नका. कोणाशी कसं वागायचं ते आम्हाला नीट कळतं. जा, आमच्यासाठी हळदीचं दूध घेऊन ये. जा.
ते हाणलो कोणीतरी. आम्ही काय म्हणतोय, बाबूजी अयो म्हणजे तुम्ही घरी गेल्यापासून तुम्हाला सोडतच नाही म्हणा की. अगं हो ग, अगं बाथरूम मध्ये गेलो ना तरी सुद्धा दरवाजावर हात मारत बसते. आणि साजिरी सांगत होती मी गेलो होतो ना बाहेर, थोडी लय लय रडली म्हण, सारखी रडत होती. ऐक माझं लेकरू, तिला म्हणाव मावशीचं घर की नाही उन्हात. नाही नाही नको नको, तिकडे लय लोक आहेत, त्यांचे नंबर लागलेत तिकडं. तिला म्हणाव मावशी तुला सॉरी म्हणली म्हणून. काय हा सांगतो सांगतो. पण संजू बाबा अजून एक तक्रार आहे बरं का. कुणाची? चिमणीची? नाही नाही माझी. आता तुम्ही दोघं म्हणाला होता ना इकडे येतो आमच्याकडे चिमणीच्या घराला म्हणून, मग ते कधी येणार आहे ते सांगा. काय आहे साजिरी आणि चिमणी सारखी आठवण काढते तुमची, म्हणून म्हटलं कधी येणार आहेत कधी येणार आहेत. हा दाजी, मला पण लय आठवण येते त्यांची. पण आता काय सांगू, इकडचं संपतच नाही ना. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, टेन्शन चालूच आहे. आता ह्या बारीचं संपलं की नाही की मग नक्की येईल बघा. बर 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 या नक्की. हा परत ये ना संजू बाबा. तुझं आणि ते सुजितरावांचं भांडण मिटलं का ग? नाही अजून नाही मिटले. उलटा आमच्यातलं अंतर वाढतच चाललंय बघा. हा मी जोडायला जाते आणि जोडायच्या नादात दुसरीकडचंच फाटतं बघा. मला काय वाटतंय काही वेळा सोडून दिलेलं बरं असते. तेच तर मला जमना झालंय ना. दाजी लय एकटी पडली हो मी, काही कळनाच झालंय बघा. नाही म्हणजे इतर वेळेला हे असतात पाठीमागं, त्यांना माहिती असतं आपली संजू चुकणार नाही. पण ज्यावेळेस हे नव्हते ना त्यावेळेस तुझ्या होतो माझ्यासोबत. आणि आता ते दोघं बी नाही, एकटं एकटं वाटतं. आणि मला माहिती नाही, माझी खात्री आहे ती पोरगी चुकीची आहे. आणि जे काही घडतंय ना ते एकदम चुकीचं आहे बघा. काय करू काय कळत नाही. हे बघ संजू बाबा, काय बी होऊ दे पण सेल्फ कॉन्फिडन्स धडू द्यायचा नाही आणि काळजी करायची नाही. तू काय वाईट करतेस का कुणाचं? नाही ना, चांगलंच करतेस ना. आणि काय आहे, सगळे रस्ते संपले, प्रयत्न संपले तर देव आपल्या पाठीशी असतो. आणि काळजी करू नकोस, काहीतरी चमत्कार नक्की होईल. आता तुम्ही म्हणताय तसं काहीतरी चमत्कार घडलाच पाहिजे बघा. नक्की होईल. तू अजून इथंच? खेळ अजून सुरू आहे? कसला खेळ? एकटीचाच? आईसाहेबांनी जायला सांगितलं ना, मग जा. बाजी जिंकल्याशिवाय डावावर उठतच नसतो आपण वहिनी साहेब. कसली बाजी? बाजी संपलीये. आईसाहेब तुला एकटीला पण उभं करणार नाहीयेत समोर. जा तू. अहो पण मी एकटी कुठे आता? आईसाहेब तुला एकटीला पण उभं करणार नाहीयेत समोर. जा तू. अहो पण मी एकटी कुठे आता? बेबी मावशी, रणजित भाऊजी, सुजित, तुमच्या लाडक्या जाऊबाई संजू, झालंच तर घरातले नोकर चाकर, हे सगळे या गोष्टीचे साक्षीदार आहेत का गेले 4 तास मी काही न खाता न पिता इथं बसून आईसाहेबांची उन्हातानात वाट बघते. त्यामुळे आईसाहेबांच्या कोर्टात या साक्षीदारांचा काय परिणाम होतोय हे तुम्ही बघायलाच आता. लई म्हणजे लई पोचलेली आहेस ग तू. अहो 12 गावचं पाणी प्यायले मी, डोंगर कड्याचं सोडून. मानलं तुला. आहेच मी तशी मानण्यासारखी.
हे बाई अपर्णा, पाणी नाही प्याली, सरबत तरी घे. संजू, तूच आग्रह कर आता तिला. अपर्णा, आमच्या संजूने आग्रह केला ना की कोणी नाहीच नाही म्हणू शकत बघ. तुझी माझी 200 रुपयाची बेट, तिला सरबत प्यायला लाव. जा. अगं संजू, आग्रह कर की तिला, बोल काहीतरी. घे, पी पी, नाही तर उगा चक्कर बिक्कर येऊन पडशील बर का. किती काळजी हो संजीवनी बहिणी तुम्हाला माझी. खरं तर तुमच्या हातचं हे सरबत म्हणजे अमृत आहे साक्षात माझ्यासाठी. पण तरीही मला आता त्याला नकार द्यावा लागेल. बेबी मावशी, मी तुम्हाला हात जोडून सांगते, आईसाहेब जोपर्यंत इथे येऊन मला या घरात येण्याची परवानगी देत नाहीत, तोपर्यंत ना तर मी घरात येईल, ना तर पाण्याचा एक घोटही घेईल. तुम्ही प्लीज नका हो मला आग्रह करू. बाई, आमच्या सुजासारखीच हट्टी आहेस बघ तू. येणार नाहीसच का? तुम्ही प्लीज नका आग्रह करू. अक्का आली. या काय करता तिथं? तुम्हाला या म्हणून सांगितलं होतं ना? पण वाट बघू नका असंही नव्हतं सांगितलं ना आईसाहेब. अहो, मी तुम्हाला भेटायला आले होते. कसे गेले असते त्याशिवाय? माझा पायच निघत नव्हता. हे काय बोलतायत काय आम्हाला कळत नाही. आईसाहेब, त्या एवढं थांबल्यात तर मग काय करायचं काय राजश्री? आईसाहेब, तुम्हाला भेटल्याशिवाय परत नाही जायचं असं ठरवूनच आले होते मी. त्यामुळे तुम्ही मला बोला, रागवा हवं तर. तो हक्कच आहे तुमचा. कुठला हक्क? हा, शब्द सांभाळून वापरा. किती वेळ झाला इथे? 5 तास. हा सगळा जो प्रकार आहे याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात. असा आगाऊपणा करायची काही गरज नव्हती तुम्हाला. अक्का, अगं असं काय करतेस? केव्हाची ताट कळत बसली ती मुलगी, उन्हात अनात काही खाताना पिता, आणि तू आल्या आल्या तिला ओरडतेस. अगं निदान ऐकून तरी घे तिचं काय म्हणणं आहे ते. हा आईसाहेब, ऐकून तरी घेऊया काय बोलते ती. हा, अरे वा, या पोरीनी तुम्हा सगळ्यांमध्ये हिंमत आणली आम्हाला काहीतरी सांगायची. आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सगळ्यांना.
सगळ्यांनी आमच्या खोलीत या. आणि तुमचा बाहेरचा तमाशा झाला असेल तर तुम्ही याच. बोला. बोलायला आलात ना तुम्ही? बिचाऱ्या उन्हातानात 5 तास बसून होत्या. बर काही साहेब, काल खरंच जेन्युनली काहीतरी काम होतं त्यांचं. ते सहलीला घेऊन जायचं होतं ना पोरांना, म्हणून जमलं नाही बरं का यांना. राजश्री, यांच्या वतीनं तुम्ही बोलणार आहात का? मग यांना जाऊ दे. नाही नाही, ह्याच बोलतील. आईसाहेब माफ करा, पण तुमची हरकत नसेल तर आपण एकांतात बोललो तर फार बरं होईल.